सो हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिताज हटके। तर आमचं अभिनव स्वर गर्जना पथक चाललेलं आहे यावर्षी कोलकात्याला आणि तिथला दुर्गा पूजेचा विसर्जन सोहळा आहे। तर तिथे आम्ही वादन करणार आहोत। तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा मस्ती आहे, धमाल मस्ती आहे आणि आमचं वादन सुद्धा तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटणार आहे। तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। बाय बाय। तुम्ही पनवेलला पोहोचले, हे माझे बडीज आहेत, ये भावना, हाय श्रुतिका, तर आम्ही सगळेजण सीएसटीला पोहोचलो आणि ट्रेनची वाट बघतो। फायनल आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही सगळेजण आज सीटमध्ये बसून घेतलेलं आहे। ही बघा आमची भावना। तर आम्ही सगळेजण बसलेले आहोत, प्रत्येक जण वेगवेगळ्या कोचमध्ये आहे आणि आम्ही सगळे सोबत आहोत आता सध्या तरी। आता आम्ही नाशिक रोडला आलेलो आहोत। नाशिकला भरपूर वेळ ट्रेन थांबले होते आणि आता जस्ट ट्रेन सुटले। हे गाइस, गुड मॉर्निंग। तर आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही सगळेच जण आता उठलेलो आहोत, कारण की रात्री कोणाची धड झोप झाली नव्हती आणि त्याच्यामुळे आम्ही खूप सगळेजण टायर्ड होतो। आणि आता आलेला आहे मॉर्निंगचा वर्धा। तर आता वर्धावरून गाडी जस्ट सुटलेली आहे। माझ्या मोबाईलची चार्जिंग रात्री संपल्यामुळे मला ते रात्रीचा ब्लॉग मला करता नाही आला, जेवतानाचा आणि ह्याचा, त्यामुळे मी डायरेक्ट मॉर्निंगचा ब्लॉग चालू परत केला। तर तुम्ही बघू शकता वर्धा स्टेशन, जिकडे तिकडे आज निळे झेंडेच आहेत, कारण की आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन, म्हणजेच दसरा सुद्धा आहे। तर सर्व आज निळ्या सैनिक सर्वच निळ्या सैनिक आज नागपूरला निघालेले आहेत, त्यामुळे भरपूर ट्रेनला गर्दी झालेली आहे। सध्या मी असं खूप गर्दीत बसलेलो आहोत। आमची गुणगुण छोटीशी जागेमध्ये बसलेली आहे। तर आता आम्ही नागपूर स्टेशनला थांबलेलो आहोत बघा, आणि त्याच्यानंतरला आम्ही सगळेच जण खाली उतरलो होतो नागपूर स्टेशनला। मग फायनली आमचं जेवण आलं, मस्त मस्त जेवण होतं। श्रुतिका पण छान जेवली, आम्ही ऑलमोस्ट सगळेच जण जेवलो होतो आणि ते मी टेस्ट करून बघते जेवण की कसं आहे। खूप छान होतं जेवण ते दुपारचं। त्यानंतरला आम्ही थोडेसे असं उनोचा कॅट आणला होता, तर सगळे खेळत बसलो होतो, कारण की 2 दिवस ट्रेनमध्ये राहायचं होतं, काय करणार। परत त्यानंतर हौजी खेळत होतो। आमची आता टीचा टाइम झालेला आहे, तर आम्ही सर्वजण आता टी पितोय मस्तपैकी, गरम गरम छान। बाहेर मस्त पाऊस पडतोय, तर या पावसाच्या वातावरणामध्ये मस्त गरम गरम असं छान त्यात ओरिओ बिस्किट खाणं चाललेलं आहे। तर संध्याकाळी आमची गाडी थांबली होती बिलासपूर स्टेशनला, तिथून नंतरला गाडी सुटली बिलासपूरवरून। तर फायनली आमचं संध्याकाळचं जेवण सुद्धा आलं होतं
आणि ते सुद्धा जेवण छान होतं. ही आहे सानिका. तीसरा बताया ना आपने से, अभी चौथा बता ले. उसमें से आपने थर्ड वाला बताया और दोनों बीच का सेम है क्या? हेलो गाइस, गुड नाइट गाइस. तर फायनली आज आमचा पोहोचण्याचा दिवस होता हावड्याला. आणि आमच्या इथे सकाळ सकाळचं तिघींचं चाललं आहे फ्रेश होणं. आणि खूप असं 2 दिवसाच्या प्रवासाला मज्जा आली. आणि हा आमचा सकाळचा नाश्ता. तर नाश्त्यामध्ये काय आहे, ब्रेड्स आणि कटलेट्स. ते सुद्धा खूप टेस्टी होते. आणि हा इकडे ऑमलेट आणि ब्रेड खातो. तर आता पोचलेलो आहोत हावडा स्टेशनला. तर आता आम्ही सर्वजण हावडा स्टेशनला पोचलेलो होतो. आणि सर्वजण उतरल्या पुन्हा सर्वांची मस्ती चालू झाली होती. आणि आता हावड्यावरून आम्ही बाहेर निघतोय प्लॅटफॉर्मवरून, कारण की बाहेर आमची बससुद्धा थांबली होती. आणि सर्वांना बाहेरचं हावडा स्टेशन जे ट्रेनमधून बघायला भेटलं ते तर सर्वांना बाहेर जाऊन बघायचं होतं, कारण की खूप सुंदर होतं. हे आहे रेड अँड व्हाईटमध्ये हावडा स्टेशन, जे मला बघण्याची खूप उत्सुकता होती पहिल्यापासूनच. आणि ही आहे आमची बस, जे आम्हाला पिकअप करायला आले होते स्पॉटवर जाण्यासाठी. तर सर्वजण आता बसमध्ये बसत आहेत. आणि बसमध्ये बसल्याच्या नंतरला सुद्धा आमची मस्ती व्लॉगिंग, एवढं गरम होते सर्वांना तरीसुद्धा आमची मस्ती चालूच होती. तर सर्वजण बघा बसलेले आहेत. आणि सर्वांचीच वेगळीच मज्जा धमाल मस्ती चालू होती. आणि पुढे एक इंटरेस्टिंग पार्ट येतो जो आहे हावडा ब्रिज, जो की माझा फेवरेट होता. आणि मला खूप उत्सुकता होती त्याची बघण्याची. हावडा ब्रिज आणि त्या खालती जी नदी आहे ती छान आहे खूप. हावडा ब्रिज म्हणजे एवढं जुनं वर्ष पण तो अजूनही तेवढाच सुंदर दिसतो. आणि हे आहे आमचं लोकेशन. तिथे आम्ही जस्ट पोचलो. इथे आम्ही ढोल ताणणार आहे. आणि इथं आमची जेवणाची व्यवस्था केली होती. जेवण तर इथे एक नंबर बनवतात असं बोललं होतं. आणि ते तुम्हाला बघायला भेटेलच नंतर आम्ही जेवलो इथे. तर त्याच्यानंतरला सर्वांनी इथे ढोल ताणायला घेतले. ढोल ताणून झाले. मी तर ध्वजधारी नव्हती त्यावेळेस, त्यामुळे मला तर काही काम नव्हतं. बट मी सर्वांना हेल्प करत होते ढोल ताणण्यासाठी. आणि हे आहे आमचं जेवण. मस्त नॉनव्हेजचं जेवण होतं. चिकन, पुरी, राईस हे सर्व होतं. सगळेजण मस्त 2 दिवसाचे उपाशी असं जेवत आहेत. आणि हे आहे आमचं बेडरूम, जिथे आम्ही फ्रेश व्हायला आलो होतो. आणि त्याच्यानंतरला मग आम्ही सर्वजणच फास्टमध्ये एकदम रेडी झालो होतो. मुली खास करून मुलींनाच जास्त वेळ लागतो रेडी होण्यासाठी, पण त्यावेळेस आम्ही खूप फास्टमध्ये तयारी केली होती. आणि पुढे तुम्ही आमचं वादन बघालच. तर या आहेत दुर्गा माँ, ज्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो कोलकात्याला वाजवण्याकरिता. तर असे 3 अशा रूपामध्ये देव्या होत्या. तिथे गणपती आणि पार्वती होती देवी. आणि त्याच्याच पुढे
मोठी अशी दुर्गा माताची मूर्ती होती, पण जास्त इथे लाईट नसल्यामुळे मला ती प्रॉपर दाखवता नाही आली, तर मी पुढे लास्टला फोटो टाकेनच किंवा आता व्हिडिओमध्ये आहे. आणि इथे नंतरला सर्व मुलांची पॅकिंग चालू होती पुन्हा ढोल परत पाठवण्यासाठी. त्याच्यानंतरला आम्ही पुन्हा रात्री जेवलो, थोडंसं मस्त जेवण होतं. जेवणामध्ये एक खास गोष्ट होती की रसगुल्ला होता. आणि त्यानंतरला आम्ही आलो होतो पुचका खाण्यासाठी. एवढं रात्री 12-12:30 वाजतासुद्धा आम्हाला पुचका भेटला होता. फायनली ते खायला भेटलं यावर्षी आम्हाला पुचका, पण खूप छान होता. त्यानंतरला आमची जिथं झोपण्याची व्यवस्था केली होती तिकडे आम्ही जात होतो सर्वजण बसमधूनच. आणि तिथे पण झोपण्याची व्यवस्था खूप छान केली होती आमची. तर आता आम्ही झोपते गाईज. गुड नाईट. उद्या आपण परत भेटूया. बाय. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही सर्वजण चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी, कारण की आमच्याकडे थोडासा वेळ होता फिरायला. तर आम्ही फिरायला जाण्याआधी आमचा नाश्ता आला होता छोले आणि पुरीचा. तर आम्ही मस्त तिघीजणी रेडी झालो आहे आणि ऑलमोस्ट सर्वच जण खाली गेले होते. आम्हालाच लेट झाले, थोडासा उशीर झाला आहे खाली जाण्यासाठी. तर आम्ही रेडी होऊन फास्टमध्ये गेलो खालती. श्रुतिका आहे ही, आणि ही आहे सानिका. तर आता आणि हा आहे पाठीमागे आदित्य. तर आता आम्ही शोधायला चाललेलो आहोत स्वीट मिठाई, किंवा 2 दिवस राहील अशी जी मिठाई आम्ही शोधायला गेलो होतो. आणि रसगुल्ला पण आम्हाला घ्यायचा होता, तिथली फेमस डिश. तर आम्ही मार्केट शोधत गेलो होतो. म्हणजे खूप असं नवीन नाही काही वाटलं नाही आहे, पण छान आहे, ठीक आहे. तर आम्ही एक मिठाईचं दुकान शोधलंसुद्धा. तर तिथे आम्हाला खूप अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या मिठाई भेटल्या, बट त्या 2 दिवस राहू शकत नव्हते. त्यामुळे आम्ही फक्त तिथं उभं राहून खाल्ल्या, घेतल्या तर काहीच नाही. हे बघा, फक्त आम्ही रसगुल्ले तिथले ट्राय केले आणि एवढे छान होते, फ्रेश खूप मस्त होते रसगुल्ले तिथले. बट मग आम्ही नंतरला पुढे अजून परत एकदा एका शॉपमध्ये गेलो. तिथे मग आम्हाला पॅकिंगवाले रसगुल्ले भेटले, ते घेतले फास्टमध्ये आणि आम्ही आमच्या बॅगा घेऊन परत बसमध्ये येऊन बसलो. आणि हो, येता पुन्हा आम्हाला हावडा ब्रिज लागला. तर बघण्याची आणि व्हिडिओ काढण्याची संधी मी इतर काय सोडत नसते, त्यामुळे मी पुन्हा एकदा हावडा ब्रिजचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. आणि हे आहे प्रॉपर हावडा स्टेशन, कारण की लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये मला प्रॉपर असं दाखवता नाही आला, पण आता हा हावडा स्टेशन प्रॉपर मी दाखवते ह्याच्यामध्ये. हा आहे हावडा स्टेशन. आय नो की व्हिडिओ जास्त हल्ला आहे, पण दुसरं ऑप्शन नव्हतं, कारण की गाडी भरपूर हलत होती आमची, तर त्यामुळे एवढा व्हिडिओ हल्ला आहे. बट ट्राय टू अंडरस्टँड. वेलकम टू हावडा स्टेशन. खूप छान स्टेशन होतं ते. आणि त्यानंतर आम्ही सगळेच जण खूप थकलो होतो, त्यामुळे मग आम्ही 50-50 रुपये देऊन तिथे वेटिंग रूममध्ये आम्ही थांबलो होतो, मस्त ACची हवा खात. जर तुम्ही पण कधी जर गेलात हावडा स्टेशनला तर इथे नक्कीच तुम्ही व्हिजिट करा, कारण की बाजूलाच आहे वेटिंग रूम. छान आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. आणि तर थोड्याच वेळात आमची ट्रेनसुद्धा आली होती आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो परतीच्या प्रवासाला. तर सर्वच जण आत्तासुद्धा वेगवेगळ्याच कोचमध्ये आहेत आणि आम्ही आमच्या कोचमध्ये आहेत. तर मजा आली. आणि आल्या आमचं दुपारचं जेवण आलं, चिकन फ्राईड राईस. तो पण खूप छान होता. आणि हा संध्याकाळचा सनसेट खूप छान दिसत होता, त्यामुळे मला हा व्हिडिओ जरूर टाकावासा वाटला. खरंच खूप छान दिसतं. आणि त्यानंतरला संध्याकाळी आमचा चहाचा टाईम झाला. चहा तर पाहिजेच बाबा. मग जंक्शन आलं होतं, तर तिथे आमची गाडी थांबली होती. आत्ता आम्ही आहोत राऊरकेला, त्या स्टेशनचं नाव आहे. तर फायनली आमचा डॉमिनोजचा पिझ्झा आला होता आणि सर्वजण पिझ्झा एन्जॉय करतायत. श्रुतिका अँड सानिका अँड मी. पिझ्झा खूप टेस्टी होता, मस्त होता. त्यानंतरला खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडंसं उनो कार्ड्स खेळले परत पुन्हा एकदा, आणि ही आमची भावना पडली पण वाजली. सर्वांची मस्त चालू होती आणि आम्ही तर मस्त उनो कार्ड्स खेळत होतो. आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या बुगीत काय करतात माहीत नाही,
त्याच्यानंतरला उनो कार्ड्स खेळून कंटाळा आला म्हणून मग आम्ही कॅट्स खेळत होतो फक्त. भरपूर वेळ कॅट्स खेळला. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण झोपलो. गुड नाईट गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही सर्वजण उठलेलो आहोत आणि आमचा सकाळ नाश्ता आला आहे पोहे आणि उपमा. तेही खूप छान होते आणि माझा फेवरेट नाश्ता आहे पोहे. तर मस्त होते, टेस्ट होते. सध्या आता आम्ही अकोला जंक्शनला आहोत. ट्रेन थांबलेली आहे आणि इथे आमचं जेवण सुद्धा आलेलं आहे. तर आम्हाला सर्वांनाच एवढं गरम झालं होतं की विचारू नका, की अक्षरशः बसवत नव्हतं, एवढं गरम झालं होतं. आणि सर्वच जण मग ना गरमीमुळे डबे फिरत होते. भावना म्हणते सेम, पण काय करणार, भरपूर गरमी होती, भरपूर. त्याच्यानंतरला मग आम्ही थोडा वेळ मग उनोचे कार्ड्स वगैरे खेळलो. मग थोडासा टाईमपास केला, मग रील्स केल्या 2-3. तर आत्ता आलेला आहे जळगाव आणि ट्रेन आमची जळगाव जंक्शनला थांबले आणि आमचं जेवणसुद्धा आलेलं आहे. जेवण ॲक्च्युली कधी झालं आहे, आता आम्ही जेवतो. ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर दुपारचं जेवण छान नव्हतं. अगदी पाण्यासारखी भाजी होती, मीठ नव्हतं कशातही, चवच नव्हती जेवणाला. त्यामुळे आमच्या मॅनेजमेंटवाल्यांनी सर्वांची काळजी करता नूडल्स मागवले होते. ते नूडल्स खाल्ले मस्तपैकी. आणि त्याच्यानंतरला 8:30-9 वाजता आलेलो होतं कल्याण जंक्शन. कल्याणवरून आम्ही थेट उतरलो ठाणे स्टेशनला. ठाण्यावरून मग 9:11ची गाडी लागली होती पनवेल स्टेशनला. तर मग आम्ही सर्वजण घाईघाईमध्ये प्लॅटफॉर्मवरून पनवेल स्टेशनच्या गाडीमध्ये जाऊन बसलो आणि सर्वांचा प्रवास 5 दिवसाकरिता का नाही पण तो इथेच संपला. कोलकाताचं आमचं जर्नी खूप चांगली झाली. आमच्या मॅनेजमेंट लोकांनी सर्वांचीच काळजी घेतली. खूप छान असं वादन झालं. आणि शेवटला खांदेश्वर स्टेशनला मी उतरले. तर सर्वांना उतरता शेवटचा हा व्लॉग बाय करता सर्वांचा आभार मानले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे बघा. जर तुम्हाला हा माझा मोठा ब्लॉग आवडला असेल, आय नो थोडा जास्तच मोठा आहे, बट तरी पण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये.